MST CET 2024-25चा रिझल्ट उपलब्ध झालेला आहे। तर आता तुम्हाला लॉग इन करून रिझल्ट चेक करायची गरज नाही आहे। तुम्ही गुगलमध्ये CET सेल टाईप करा। CET सेल टाईप केल्यानंतर पहिली लिंक येईल त्यावरती क्लिक करा। त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला दोन ऑप्शन येतील, यामध्ये तुम्ही बघू शकता आणि डाउनलोड स्कोर कार्ड, PCB ग्रुप आणि स्किप टू मेन वेबसाईट। तर स्किप टू मेन वेबसाईट हे करू नका। तर तुम्हाला ज्या ग्रुपचा स्कोर कार्ड पाहिजे त्यावरती क्लिक करा। त्यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमच्यासमोर ऑप्शन येईल, यामध्ये तुम्ही तुमचा ॲप्लिकेशन नंबर टाका जो तुमच्या फॉर्मवर दिलेला आहे। त्यानंतर इथे तुमची जन्मतारीख टाका आणि हा सिक्युरिटी पिन आहे हा इथे तुम्ही इन्सर्ट करा। इन्सर्ट केल्यानंतर डाउनलोडच्या ऑप्शनला क्लिक करा। तुमचं जे स्कोर कार्ड आहे हे तुमच्यासमोर ओपन होईल। त्याचप्रमाणे दुसरं ऑप्शन दिलेलं आहे PCB ग्रुपसाठी, तर PCB ग्रुपसाठी सुद्धा तेच करायचं आहे। डाउनलोड स्कोर कार्डला क्लिक करा। तुमचा जो PCB ग्रुपचा जो ॲप्लिकेशन नंबर आहे तो इथे इन्सर्ट करा। इथे तुमची जन्मतारीख टाका आणि हा दिलेला सिक्युरिटी पिन इथे इन्सर्ट करा आणि त्यानंतर डाउनलोडचं ऑप्शन दिलेला आहे इथे तुम्ही क्लिक करा। तुम्हाला लॉग इन करायची गरज नाही आहे, तर तुम्ही डायरेक्ट तुमचा ॲप्लिकेशन नंबर टाकून आणि जन्मतारीख टाकून तुमचे स्कोर कार्ड डाउनलोड करू शकता। तर ज्याही विद्यार्थ्यांना लॉग इनमध्ये प्रॉब्लेम येत आहे ते विद्यार्थी डायरेक्टली ॲप्लिकेशन नंबर टाकून लॉग इन करा व आपले स्कोर कार्ड डाउनलोड करा। तर ज्याही विद्यार्थ्यांना याबद्दलची अपडेट नाही आहे तर हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा, जेणेकरून बाकी विद्यार्थ्यांसुद्धा जे स्कोर कार्ड आहे म्हणजे जो रिझल्ट आहे हा चेक करता येत नाही आहे। कोणाच्या याच्यामध्ये नो एनरोलमेंट फाउंड एरर येत आहे, तर कोणाला रिझल्ट दिसत नाही आहे। तर तुम्ही या प्रोसेसनी तुमचा रिझल्ट चेक करू शकता। तर लवकरात लवकर आपले रिझल्ट चेक करून घ्या व आपले स्कोर कार्ड डाउनलोड करून ठेवा। पुढील ॲडमिशनसाठी आपल्याला स्कोर कार्डचं काम पडणार आहे। काही अडचण असल्यास कमेंट्स करा व आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही डायरेक्टली मेसेज करू शकता, तिथे सुद्धा तुम्हाला सर्व सोल्युशन दिल्या जाईल। तर पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।